महानुभाव पंथामध्ये आमच्या देवाला आम्ही उपहार कसा दाखवत असतो. आम्ही आमच्या देवाला एक देवाचं ताट वगैरे सेपरेट करत असतो. त्या ताटामध्ये आम्ही कधी जेवण करत नाही. आणि आमच्या घरी महानुभाव जरी आले तर त्यांच्यासाठी आम्ही त्यांचे सेपरेट वेगळे ताटं असतात. त्यांच्या ताटामध्ये आम्ही जेवत नसतो. आणि जेवायला जेव्हा उपहार वाढतो त्यावेळेस आम्ही अलग 2 पोळ्या, भात, वरण, भाजी, गोड स्वीट आणि दररोजचं आमचं जे जेवण असतं ते आमच्या देवाला जमत असतं. तर जसं आयनाच्या देवासारखं आम्ही छोटं चिपटं वगैरे करत नाही. अख्ख्या 2 मोठमोठ्या पोळ्या ठेवत असतो. म्हणजे एका माणसाला जेवण पुरेल असं आम्ही जेवत असतो आणि जेवायला देत असतो. आणि संध्याकाळी जेव्हा जेवायला देतो त्यावेळेस आम्ही आरती वगैरे संपूर्ण लावतो आणि ताट वगैरे घेतो. ताट घेऊन त्याच्यामध्ये ताटाच्या समोर पाणी वगैरे फिरवतो. पाणी फिरवल्याच्या नंतर जे प्रथम श्रीकृष्ण महाराज येतात त्यांच्या आम्ही दिव्या आठवतो आणि त्यांना असं म्हणजे भाव ठेवून असं म्हणतो की मनातून म्हणतो की बाबा जशा तुम्ही विदुराच्या कन्या खाल्ल्या, जशा बाईचा सभा तुम्ही भात खाल्ला, पाणी भात खाल्ला, तशा आमच्या गोरगरिबाचं तुम्ही जेवण करायला या श्रीकृष्ण महाराज असं म्हणतो. आम्ही दत्तात्रय महाराजाला सुद्धा असंच म्हणतो की बाबा दत्तात्रय महाराज तुम्ही आमच्या गरिबाच्या घरचे जेवण करायला या. जसं तुम्ही पांचाळेश्वरला जेवण केलं तसं आमच्या घरी जेवण करायला या. चक्रपाणी महाराजाला तसंच म्हणतो. गोविंदप्रभू महाराजाला तसंच म्हणतो. आणि प्रतिष्ठित चक्रधर स्वामीला सुद्धा आम्ही जेवण करायला या असं म्हणतो. जेवण करायला सगळ्यांना बोलवतो आणि ताटाच्या समोर पाणी फिरवून 5 घासं मोडतो. 5 घासं 5 देवाच्या नावानं मोडतो आणि देवाला परत ताटाच्या भोवताल पाणी फिरून आणि नमस्कार करून आणि व्याकुळ होऊन म्हणतो आमच्या गरिबाचं जेवण घ्या. जसं तुम्ही बायसाचं जेवण केलं तसं आमचं तुम्ही करा बाबा. दत्तात्रय महाराज तर असे भोळे आहेत ना, ते सगळ्याचंच जेवण करत असतात. ते सगळ्याचं जेवण करत असतात का तर त्यांना जेवायला आवडतं. ते प्रत्येकाच्या घरी जेवायला जात असतात. फक्त आपले भाव असायला पाहिजेत. भाव असेल तिथं, श्रद्धा असेल तिथं, भक्ती करतात तिथं देवाचं प्रत्यक्ष तिथं स्थान असतं. तिथं देव खेळत असतो. देव 24 घंटे तिथं फिरत असतो. त्याच्यासाठी आपण देवाचं करायला पाहिजे.